आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या मान्सून टास्क फोर्सची प्रभाग क्रमांक 23 मध्ये मोहीम। नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे निर्देश। नाशिक महानगरपालिकेच्या मान्सून टास्क फोर्स अंतर्गत क्रमांक 23 मध्ये मोदकेश्वर मंदिर, मोदकेश्वर सोसायटी, इंदिरानगर येथे विशेष मान्सून टास्क फोर्स मोहीम राबवण्यात आली। यावेळी प्रभागातील पावसाळी समस्यांचा आढावा घेऊन नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। या मोहिमेत बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत, घनकचरा, उद्यान आणि मलनिस्सारण विभागाचे अधिकारी आवश्यक यंत्रसामग्रीसह उपस्थित होते। प्रभागाचे लोकप्रतिनिधी नगरसेवक चंद्रकांत खोडे, नगरसेविका संध्या कुलकर्णी, प्रभाग सभापती मंगला प्रकाश ननावरे, नगरसेविका रुपाली यशवंत निकुळे तसेच पदाधिकारी वैभव कुलकर्णी आणि माज नगरसेवक यशवंत निकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधत विविध समस्या जाणून घेतल्या। यावेळी विभागीय अधिकारी हेमंत झुटे, बांधकाम उपअभियंता प्रशांत बोरसे, बांधकाम उपअभियंता रवींद्र बागुल, पाणी पुरवठा उपअभियंता ज्ञानेश्वर जगताप, विद्युत उपअभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सुनील शिरसाट तसेच यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान लोकप्रतिनिधींनी प्रभागातील स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचण्याच्या समस्या आणि ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश तसेच अतिक्रमण मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले। अधिकाऱ्यांना दिले। नागरिकांच्या सर्व तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही करून पावसाळ्यात कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। पूर्ण क्लिअर करायची जबाबदारी आजच्या मेन रोड तर 12च्या ते करतात। हे सगळं तर पूर्ण होणार आहे उद्या 12च्या। हे लोक पडतात भरपूर जे लोक पडेल ते नाही आलेले उद्या मोदकेश्वरला आम्ही रोगे ना आणलेले कंपाऊंड मध्ये पोल येते अंडरग्राउंड करत नाही त्या वायरिंग यशवंतराव मोबाईल अंडरही तोडलेले नाही। शाळेची लोकांनी पत्र द्या, मी शाळा दिली होती ना, शौचे काकांनी अर्ज दिलेला आहे वीर तोडा पहिली स्वायंकानंदाची मोकळी करा। आता या ठिकाणी मान्सून फोर्स टास्कच्या अंतर्गत पावसाळी गटार असतील, भुयारी गटार असतील, बांधकामचा असेल, अमृतपूर असेल, एमएनजीएलचं काम असेल आणि ज्या गटार लोडेड आहे भुयारी गटार त्या सायकलिंग असेल, या सगळ्या मुद्द्यावर सगळ्या नागरिकांचा आमच्याकडून समाधान आहे। डांबराच्या कुळ्याकडे आपण मला म्हणे की माझ्या पहिल्या मजल्यावर पाणी येत नाही। पहिल्या मजल्यावर 5 फुटापर्यंत पाणी देतो सर। ग्राउंडला आजपर्यंत आम्ही कधीही मागच्या वर्षीपर्यंत गेली नाही पाणी होतं तेव्हा। मागच्या वर्षी आम्हाला एक आंदोलन करावं लागलं नगरपालिकेत येऊन। या वर्षी संध्याकाळीचं डोकं खाते, मी नारायणचं डोकं खाते, सगळ्यांचं डोकं खाते। पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे, पाणी आला पाहिजे बस। आपण काय करतो, ग्राउंडला जी टाकी असते ना त्या टाकीत पाणी, अरे आमचं ग्राउंडलाच घर आहे, पाणीच नाही सर। हे येऊन गेले मला काय उत्तर पाणी दिलं होतं, तिकडे पाणी सुटतं, इकडे पाणी सुटतं, तिकडे सगळ्यात महत्वाचं गायकवाड सर आम्हाला सांगितलं नवीन सोसायटी बनवू नका, तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं उत्तर पाणी कोणाला देतं। त्या 2 दिवसापासून टास्क फोर्सची मोहीम ही आपल्या प्रभाग 23 मध्ये फिरत आहे। सर्व अधिकारी, विभागीय अधिकारी तसेच नाशिक पूर्व विभागाचे सर्व पाणी पुरवठा, ड्रेनेज सर्व अधिकारी हे नागरिकांची भेट घेत आहेत। पावसामुळे पण ज्या समस्या आल्या आणि आपल्या इतरही रोजच्या ज्या समस्या आहेत
त्या आम्ही मार्गी लावत आहोत. अधिकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्याही भेटी घालून दिल्या आहे. बरेचसे पॉईंट आपण अधिकाऱ्यांना दाखवले आहे. प्रभागात जास्तीत जास्त समस्या पाण्याची आहे. पाणी खूप कमी येत आहेत आणि त्यासाठी पण आपण अधिकाऱ्यांना ऑर्डर दिलेले आहेत की पाणी व्यवस्थित सगळ्यांना मिळायला पाहिजे. कुठे दूषित पाण्याचे पॉईंट आहे ते दाखवले आहे. ड्रेनेजच्या समस्या असतील त्याही दाखवलेल्या आहेत. झाडं जे धोकादायक आहेत प्रभागात ते पण दाखवलेली आहे. त्यासाठी पण आपण प्रयत्न करत आहोत. जरी सरकारकडून निर्देश आहे की झाडे छाटण्यासाठी, फांद्या काढण्यासाठी, तरी येत्या 14 ऑगस्टची जी तारीख दिलेली आहे त्यानंतर आपण कार्यवाही करण्याचा प्रयत्न आपला आहे नाशिक महापालिकेचा. त्याप्रमाणे साफसफाई, आरोग्य विभागाच्याही ज्या समस्या आहेत त्या सर्व आपण अधिकाऱ्यांना दाखवलेल्या आहेत. या प्रसंगी आम्ही 4ही नगरसेवक आणि नागरिक इथे उपस्थित होतो. ड्रेनेज चोकअप असेल, रस्त्याला खड्डे असतील, पाण्याच्या पाईपलाईन लिकेज असतील, ड्रेनेज चोकअप असतील, या संदर्भामध्ये आमच्यासोबत नाशिक पूर्वच्या सभापती माननीय मंगलाताई मन्नावारे, माझे सहकारी नगरसेवक अधिकारी निकुळे, कुलकर्णी यांच्या समवेत महापालिकेच्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी झुटे, बांधकाम विभागाचे उपायुक्त असेल सर्व अधिकारी या ठिकाणी आमच्याकडे नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या संख्येचं जी कामं असतील तातडीची त्या उपाययोजना त्वरित करण्यात लावल्या. या ठिकाणी हे आदेश केलेले आहेत आणि नागरिकांनी 8 वर्षानंतर या निवडणुका झाल्या असल्यामुळे पहिल्यांदाच नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कारण सर्वांचा रोष होता. मागच्या आठवड्यातच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी केलं होतं, रस्ते फुटले होते, ड्रेनेज चोकअप झाले होते. त्या अंतर्गत ही कामं सुरू केली असून पुन्हा या कामाची जी काही कामं MN जिल्ह्यात जे रस्ते तोडले होते, अमृत योजनेमुळे जे रस्ते तोडले होते त्याच्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यास सांगितलं आहे आणि ते तशी कारवाई सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 23मध्ये मागील 2 दिवसापासून मान्सून टास्क फोर्सचे सर्व अधिकारी आणि सर्व कर्मचारी जे आहेत ते आज इथे उपस्थित आहेत. माननीय महापौर हिमगौरीताई आडके आणि आयुक्त मनीषाताई खत्री यांच्या माध्यमातून जी मान्सून टास्क फोर्स केली गेलेली होती ती संपूर्ण नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये झाली आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 23मध्ये पण आज प्रत्येक विभागाचे म्हणजे ड्रेनेज असेल, पाणी पुरवठा असेल, गार्डन विभाग असेल, बाकी इतर सर्व विभागांचे अधिकारी आणि आमचे DO झुटे साहेब यांच्या सगळ्यांबरोबर गेल्या 3 दिवसापासून आम्ही प्रभागात विविध ठिकाणी फिरतो आहे. नागरिकांच्या छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत, ज्या गेल्या आता इलेक्शन होऊन 5-6 महिने झालेले आहे, पण ड्रेनेजच्या समस्या असतील, पाणी पुरवठ्याच्या प्रभाग क्रमांक 23मध्ये पाणी पुरवठ्याचा जो अडचण आहे ती खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती. ड्रेनेजची समस्या होती, झाडांच्या फांद्या तोडण्या, अशा छोट्या छोट्या ज्या नागरिकांच्या समस्या होत्या, या मान्सून टास्क फोर्सच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत या आम्ही निराकरण करण्याचा नागरिकांचा प्रयत्न करतो आहे. मोठ्या संख्येने आज 3रा दिवस आहे. परिसरातील नागरिक उत्स्फूर्त असा प्रतिसाद याच्यासाठी देत आहेत. त्यांच्या समस्या आहेत त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि ड्रेनेज विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग आहे, यानंतर गार्डन विभाग आहे, ह्या सगळ्या विभागांचे अधिकारी इथे उपस्थित असल्यामुळे त्या लवकरच मार्गी लागाव्या आणि आम्ही 4ही नगरसेवक याच्यासाठी पाठपुरावा करून ह्या प्रभाग क्रमांक 23च्या ज्या बेसिक समस्या आहेत त्या ह्या मान्सून टास्क फोर्सच्या माध्यमातून ह्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे याचा पाठपुरावा आम्ही सुद्धा करणार आहोत. इथे आज 3रा दिवस आहे. मी DO आणि नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्त यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. नागरिकांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्याच्यावर जरूर लवकरात लवकर याचं सोल्युशन निघावं असे आम्ही नक्कीच आजच्या दिवशी आम्ही ह्या 3 दिवसाच्या याच्यातनं असं सोल्युशन हे जे आहे ते नागरिकांना मिळालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रही असू. नाशिक महापालिकेमध्ये माननीय महापौर हिमगौरीताई आहेत आणि माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून मान्सून फोर्स टास्क या अंतर्गत विविध विभागातील जसे की बांधकाम असेल, गृहरी गटार योजना असेल, आरोग्य असेल, स्ट्रीट लाईट असेल, बांधकाम असेल, त्या भागातील जी काही छोटी कामं असतात, लाईट बंद असेल, ड्रेनेज चोकअप असेल, रस्त्याला खड्डे असतील, पाण्याच्या पाईपलाईन लिकेज असतील, ड्रेनेज चोकअप असतील, या संदर्भामध्ये आमच्यासोबत नाशिक पूर्वच्या सभापती माननीय मंगलाताई मन्नावारे, माझे सहकारी नगरसेवक अधिकारी निकुळे, कुलकर्णी यांच्या समवेत महापालिकेच्या
पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी झुटे, बांधकाम विभागाचे उपायुक्त तसेच सर्व अधिकारी या ठिकाणी आमच्या नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या संख्येचं जी कामं असतील तातडीची त्या उपाययोजना त्वरित कार्यात लावल्या या ठिकाणी हे आदेश केलेले आहेत. आणि नागरिकांनी 8 वर्षानंतर या निवडणुका झाल्या असल्यामुळे पहिल्यांदाच नागरिकांनी समाधान व्यक्त केले, कारण सर्वांचा रोष होता. मागच्या आठवड्यातच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी केलं होतं, रस्ते फुटले होते, ड्रेनेज चोकअप झाले होते. त्या अंतर्गत ही कामं सुरू केली असून पुन्हा या कामाची जी काही कामं MN जिल्ह्यात जे रस्ते तोडले होते, अमृत योजनेमुळे जे रस्ते तोडले होते त्याच्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यास सांगितलं आहे आणि ते तशी कारवाई सुरू झालेली आहे. या नाशिक महापालिकेमध्ये माननीय महापौर हिमगौरीताई आहेत आणि माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून मान्सून फोर्स टास्क या अंतर्गत विविध विभागातील जसे की बांधकाम असेल, दुहेरी गटार योजना असेल, आरोग्य असेल, स्ट्रीट लाईट असेल, बांधकाम असेल, त्या भागातील जी काही छोटी कामं असतात, लाईट बंद असेल, ड्रेनेज चोकअप असेल, रस्त्याला खड्डे असतील, पाण्याच्या पाईपलाईन लिकेज असतील, ड्रेनेज चोकअप असतील, या संदर्भामध्ये आमच्यासोबत नाशिक पूर्वच्या सभापती माननीय मंगलाताई मल्हावारे, माझे सहकारी नगरसेवक पालिकाई निकुळे, कुलकर्णी यांच्या समवेत महापालिकेच्या पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी झुटे, बांधकाम विभागाचे उपायुक्त तसेच सर्व अधिकारी या ठिकाणी आमच्या नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या संख्येचं जी कामं असतील तातडीची त्या उपाययोजना त्वरित कार्यात लावल्या या ठिकाणी हे आदेश केलेले आहेत. आणि नागरिकांनी 8 वर्षानंतर या निवडणुका झाल्या असल्यामुळे पहिल्यांदाच नागरिकांनी समाधान व्यक्त केले, कारण सर्वांचा रोष होता. मागच्या आठवड्यातच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी केलं होतं, रस्ते फुटले होते, ड्रेनेज चोकअप झाले होते. त्या अंतर्गत ही कामं सुरू केली असून पुन्हा या कामाची जी काही कामं MN जिल्ह्यात जे रस्ते तोडले होते, अमृत योजनेमुळे जे रस्ते तोडले होते त्याच्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यास सांगितलं आहे आणि ते तशी कारवाई सुरू झालेली आहे. समस्या आहे की त्यांची ड्रेनेजची लाईन, गार्डनचे सगळे महानगरपालिकेची कामं आहे हे. आपण सगळ्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि त्यांना इथे पाहणी करण्यासाठी बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची सगळी समस्या आपण मिटवण्याचा कार्यक्रम इथं करत आहे आणि सगळे नगरसेवक हे सर्व इथं उपस्थित आहे. सर्वांना हे काम सांगण्यात आलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळं मान्सूनचं टास्क फोर्स आपण चालू केलेला आहे. तो सुरळीत पार पडेल शेवटपर्यंत असं आपण करू शकतो. 100% काम करणार. मी सांगतो नंतर आधी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या आहेत, 80 वरून ठेवलेले आहेत. ते त्यांना रिपेअर करून द्यायची जिम्मेदारी बांधकाम करायची आहे. त्यांना पैसे बांधकामाला भरले का असेल तेवढे. मग आता ते कामाची मग आता ही रिपेअरिंग जे चालू आहे, हे रिपेअरिंग जे चालू आहे करायचं आहे, हे ज्येष्ठ नागरिक पडतायत, ऍडमिट होत आहेत, त्याची जिम्मेदारी महापालिकेचीच आहे ना. महापालिकेची पण ती ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय डिपार्टमेंटची, कारण त्यांच्यामध्ये रिस्टोरेशनचं प्रोव्हिजन पकडलेली, त्यांनी रिस्टोरेशन करून द्यायचंय. हा, पण मग आता ऍज अ सिटी इंजिनियर म्हणून व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी? मी त्यांना पत्र द्यायचंय सर, वेळोवेळी खूप वेळ दिले की तुम्ही रिस्टोरेशन करून घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टरकडून. तुम्ही मला आता तुम्ही संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्या विभागाचे HOD आहेत, त्यांना संपर्क करा. आम्ही इथं थांबतो
आणि आम्हाला काय झालं ज्येष्ठ नागरिक आमच्या अंगावर आले सगळे कितीतरी पडले आहे. मग ते हो आता आमचं इंदिरानगर बागेतलं अतिशय शांतताप्रिय लोकांचं आहे. आम्हाला आता हे सगळे आहे ना, मी फोन स्पीकरवर टाकला आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. माझे सहकारी नगरसेवक संध्या कुलकर्णी आहे, रुपालीताई आहे, गन्नावारे आहे. तर इथल्या सर्व सोसायटीचे चेअरमॅन जमलेले आहेत. त्यांना काय तुमच्या वतीनं सांगाल महापालिकेच्या वतीनं काय आता हे जे सोसायटीचे नाव द्या, नंबर द्या. थांबा, एक एक विषय पूर्ण करा. मीटर पर्यंत पाणी येतं, अक्षरशः ते अर्ध्या पाण्यामध्ये रेणुका सोसायटी आणि सेंटर कॉर्नरला मध्ये म्हणजे पाणी मीटर पर्यंत पाणी होतं. या लोकांना पाणी यांचा फोन आला त्या कमोदनगर गाडी पाठवली. इच्छापूर्ती गार्डनच्या समोर संध्याकाळीला कॉल का हा खूप हे अर्ध्या पाण्यात असतात दरवेळेस. गॅसची पाईपलाईन आणि सगळे ड्रेनेज आपण एकदा चेक करायला पाहिजे. त्याच्यावर हॉटलाईन होत्या त्या ओढल्या गेले, त्याच्यामुळे सगळ्या सोसायटीचे प्रॉब्लेम झाले. आता काय केले, आता परत खणलंय तर ते रस्ते तुम्ही तिथे जाऊन बघून घ्या. माती टाकली, क्लिअर करते आणि 20-20 दिवस